आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सद्यस्थितीत सोयाबीन पीक शाखीय वाढीच्या अवस्थेत आहे। सोयाबीन पिकात सुरुवातीच्या अवस्थेतील हुमणी अळीचं व्यवस्थापन न केल्यास पिकाचे सुमारे 80 ते 100% पर्यंत नुकसान होऊ शकतं। या किडीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे। हुमणी ही एक बहुभक्षीय कीड आहे। सतत बदलणारा हवामान, उन्हाळ्यातील अवकाळी पाऊस यामुळे किडीचा प्रादुर्भाव मागील 2 वर्षांपासून वाढत असल्याचं दिसतंय। राज्यात मुख्यतः सोयाबीन, कापूस, भुईमूग, ऊस, आले व हळद या पिकांवर हुमणी किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो। साधारणतः मे महिन्यामध्ये पूर्व मोसमी पावसाच्या सरी पडल्यानंतर हुमणीचे प्रौढ भुंगेरे सुप्तावस्थेतून बाहेर पडतात। यावर्षी राज्यात नेहमीपेक्षा लवकर पावसाचं आगमन झाल्यामुळे सर्वत्र सोयाबीन पिकाची पेरणी सुद्धा लवकर झाली आहे। मे महिन्यात झालेल्या पावसामुळे हुमणी किडीच्या प्रौढ भुंगेऱ्यांनी जमिनीतून सुप्तावस्थेतून बाहेर येऊन दरवर्षीपेक्षा लवकर जमिनीमध्ये अंडी घालण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे यावर्षी हुमणी अळीचा प्रादुर्भाव लवकरच झाल्याचं दिसून येत आहे। त्यातच गेल्या पंधरवड्यापासून पावसाने ताण दिल्याने हलक्या व पाण्याचा निचरा लवकर होणाऱ्या जमिनीत सोयाबीन पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव जास्त झाल्याचं दिसून येत आहे। सद्यस्थितीत बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पीक शाखीय वाढीच्या अवस्थेत आहे। सोयाबीन पिकात सुरुवातीच्या अवस्थेतील हुमणी अळीचे व्यवस्थापन न केल्यास पिकाचे सुमारे 80 ते 100% पर्यंत नुकसान होऊ शकतं। या किडीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे। या किडीचे प्रौढ वगळता बहुतांश जीवनकाळ हा जमिनीमध्ये असतो। त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव लक्षात येणं आणि नियंत्रण करण्यामध्ये अडचणी येतात। कडुनिंब, बाभूळ किंवा बोर या झाडावर हुमणीचे प्रौढ भुंगेरे मिलनासाठी एकत्र येतात। ते सामुदायिकरित्या गोळा करून नष्ट करणं हा तुलनेने सोपा व सर्वात कार्यक्षम उपाय ठरतो। हुमणी किडीची अळी सोयाबीन, ऊस, बाजरी, भुईमूग, ज्वारी यासह विविध फळे आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान करते। किडीची अळी पिकांच्या मुळांवर उपजीविका करते। अळी मुळे कुरतडून खात असल्यामुळे सोयाबीन पिकाची रोपे वाळून जातात। बहुतांश पिकांमध्ये पाने पिवळी पडून कालांतराने वाळतात, नंतर रोप किंवा झाड वाळून जातं। आता या अळीच्या नुकसानीचे प्रकार काय आहेत ते पाहूयात। अळी सुरुवातीला जमिनीमधील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करते, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेत पिकांच्या मुळांवर उपजीविका करते। अळी पिकाची मुळे कुरतडते, त्यामुळे पिकास पाणी आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाही। परिणामी पिकाची पाने पिवळसर होऊन नंतर संपूर्ण झाड वाळतं। प्रादुर्भावग्रस्त पीक हलकेसे ओढले तरी सहज उपटून येतं। पीक उपटल्यानंतर मुळांजवळ 2 ते 3 अळ्या दिसून येतात। अळी सोयाबीनसह ऊस, भुईमूग, बाजरी, ज्वारी तसंच फळे आणि भाजीपाला पिकांमध्ये जास्त उपद्रव पोहोचवते। एकात्मिक व्यवस्थापन, जमिनीच्या आतमध्ये बहुतांश अवस्था आणि अत्यंत क्लिष्ट जीवनसाखळी यामुळे किडीचं नियंत्रण करणं अवघड जातं। त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करणं गरजेचं आहे। भुंगेऱ्यांचा बंदोबस्त, भुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर येऊन भोर, सुभाबूळ, कडुनिंब इत्यादी झाडांवर पाने खाण्यासाठी व मिलनासाठी एकत्र येतात। रात्रीच्या वेळी बांबूच्या काठीने झाडांच्या फांद्या हलवून भुंगेरे खाली पाडावेत। ते गोळा करून रॉकेल अथवा कीटकनाशक मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा किंवा जमिनीत गाडावेत। ही प्रक्रिया प्रादुर्भाव प्रक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सामुदायिकपणे केल्यास अधिक फायदा होतो। जोपर्यंत जमिनीतून भुंगेरे निघत नाहीत तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवावा। भुंगेरे गोळा करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा। एक प्रकाश सापळा 1 हेक्टर क्षेत्रास पुरेसा असतो। सापळ्यातील भुंगेरे गोळा करून मारून टाकावेत। या उपायामुळे अंडी घालण्यापूर्वी भुंगेऱ्यांचा नाश होतो। एरंडी बिया 1 किलो, ईस्ट पावडर 50 ग्रॅम, बेसन पीठ 50 ग्रॅम, ताक अर्धा लिटर हे सर्व मिश्रण 2 लिटर पाण्यामध्ये भिजवून 2 ते 3 दिवस आंबवून घ्यावं। तयार मिश्रण 5 लिटर क्षमतेच्या मातीच्या मडक्यामध्ये ओतून हे मडकं मातीमध्ये ठेवावं। अशा पद्धतीने एकरी 5 मडकी वापरावीत। मडक्यांमधील मिश्रणांमध्ये भुंगेरे आकर्षित होऊन त्यात पडतात। मडक्यातील भुंगेरे गोळा करून नष्ट करावेत। मशागतीय उपाय काय आहेत ते पाहूयात। पिकांमध्ये आंतरमशागत करावी। आंतरमशागत करताना जमिनीवर आलेल्या हुमणी किडीच्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात। पीक तणविरहित ठेवावं। मेटारायझियम ॲनिस्पोली या बुरशीजन्य कीटकनाशकाची 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पंपाचं नोझल काढून प्रादुर्भावग्रस्त पिकांच्या मुळाशी आळवणी करावी किंवा याच कीटकनाशकाचा 2 किलो प्रति एकरी या प्रमाणात शेणखत किंवा गांडूळ खतामध्ये मिसळून जमिनीत वापर करावा। त्यानंतर पिकाला हलके पाणी द्यावे। ही बुरशी हुमणीच्या अळ्यांना रोगग्रस्त करून हुमणी किडीचं चांगलं नियंत्रण होतं। किडींना रोगग्रस्त करणाऱ्या सूत्रकृमींवर आधारित घटकांची मुळाजवळ आळवणी पुढील प्रमाणे करावी। 2.5 लिटर प्रति हेक्टर 1000 आयजे प्रति मिली 500 लिटर पाणी। प्रादुर्भाव दिसून येताच पुरेसा ओलावा असताना मुळाजवळ आळवणी करावी।
ऊस तसेच भुईमुग पिकातील हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक शिफारशी आहेत। मात्र सद्यस्थितीत सोयाबीन पिकात केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडून कोणतेही रासायनिक कीटकनाशक लेबल क्लेम म्हणून देण्यात आलेले नाहीत। तथापि शेतकऱ्यांनी याविषयी कीटकशास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा। जीवनक्रम, अंडी, अळी, कोश आणि प्रौढ भुंगेरे अळी आणि प्रौढ भुंगेरे या अवस्था पिकांच्या दृष्टीने हानिकारक असतात। भुंगेरे तपकिरी रंगाचे असून जमिनीमध्ये सुप्तावस्थेत जातात। मे महिन्यात पूर्व मोसमी पावसाला सुरुवात झाल्याबरोबर हे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडायला सुरुवात होते। जून जुलै महिन्यात सर्वात जास्त भुंगेरे बाहेर पडतात, परंतु यावर्षी पाऊस लवकर झाल्यामुळे मे महिन्यातच भुंगेरे बाहेर आलेले दिसतात। भुंगेऱ्यांचा जीवनकाळ 20 ते 30 दिवसांचा असतो। रात्रीच्या वेळी कडुनिंब, बाभूळ किंवा बोर इत्यादी झाडांवर भुंगेरे एकत्र येऊन नर मादीचे मिलन होते। एक मादी जमिनीत ओलाव्याला 5 ते 15 सेंटीमीटर खोलवर साबुदाण्याच्या आकाराची 50 ते 70 अंडी घालते। अंडी अवस्था 17 ते 35 दिवसांची असते। अळीचा रंग गढूळ पांढरा असून ती इंग्रजी सी आकाराची असते। अळी अवस्था 5 ते 8 महिन्यांपर्यंत असू शकते। प्रामुख्याने ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात शेतात अळ्या दिसायला लागतात। जानेवारीपर्यंत अळी अवस्था पूर्ण होते। पूर्ण वाढलेली अळी 30 ते 40 मिमी लांब असते। पूर्ण वाढलेली हुमणी अळी खाणं थांबवून जमिनीमध्ये ओलाव्याच्या जागेत सुप्तावस्थेत जाते। कोश अवस्था 25 ते 40 दिवसांची असते। पूर्व मोसमी पावसाच्या आगमनाबरोबर भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात व पुन्हा नवीन जीवन साखळीला सुरुवात होते। वर्षभरात या किडींची फक्त एकच पिढी तयार होते। अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।